खोपोली नगर परिषदेच्या प्रांगणात नगराध्यक्ष कुलदीपक शेंडे यांच्या हस्ते राष्ट्रीय ध्वज फडकवून भारताचा 80वा स्वातंत्र्य दिन देशभक्तीच्या वातावरणात उत्साहात साजरा करण्यात आला। स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमात हेल्थ फाउंडेशन, केपी वॉटरफॉल येथे पर्यटकांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी मदत करणाऱ्या झेनिथ ठाकूरवाडीतील तरुणांचा तसेच मुसळधार पावसात झाड बाजूला करताना मृत्यू झालेल्या अमन मुझावर यांच्या कुटुंबियांचा सन्मान करण्यात आला। यावेळी नगराध्यक्ष शेंडे म्हणाले की काळानुसार नवी पिढी आणि नागरिकांच्या अपेक्षा बदलत आहेत। भविष्यात खोपोलीचा विकास अधिक वेगाने करायचा असेल तर प्रशासनाला काही कठोर निर्णय घ्यावे लागतील। त्यासाठी खोपोलीकर सहकार्य करतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। आणि भविष्यात असं नुकसान नको व्हायला त्यासाठी सुद्धा आपण शासनामार्फत आमदार साहेब प्रयत्न करत आहेत। मी या निमित्ताने खोपोलीकरांना आश्वासित करतो की भविष्यात आपल्या मान्यवर नगराध्यक्ष असतील, माजी नगराध्यक्ष असतील, बाकी सर्व नगरसेवकांचे जे काही योगदान होते तसेच योगदान आमच्या खोपोलीकरांकडून, आमच्या या सर्व नगरसेवकांकडून, उपनगराध्यक्ष असतील, नगराध्यक्ष असतील, त्या माध्यमातून आम्ही आपणा सर्वांना देणार आहोत। आजच्या समोर खोपोलीचे प्रश्न वेगवेगळे आता वाढत चाललेले आहेत। आपल्याला एक अद्यावत भाजी मार्केट नाही आहे दोन्ही याला। माझी सर्वांना विनंती आहे, नागरिकांना आणि भाजी मार्केटच्या जे तिथल्या सदस्यांना असेल की आपण पुढाकार घेऊन, आमचे नगरसेवक तर मुख्याधिकारी प्रशासन पुढाकार घेणारच आहेत, पण सर्वांनी पुढाकार घेऊन आपल्याला अद्यावत 2 भाजी मार्केट लोकांना चांगले दिसतील असे करावे लागतील। मच्छी मार्केटची अवस्था वाईट झालेली आहे। त्याचबरोबर आपल्याला आता इथं नेहमी आपल्याला पावसात पटांगण ध्वजावंदन करायला लागत आहे। त्याचंसुद्धा आम्ही एक नियोजन 37च्या खाली आपण करणार आहोत, 37च्या खाली। पुन्हा एकदा सांगतो की चॅलेंजेस आता वेगळे होत चाललेले आहेत। पिढी बदलत आहे, लोकांच्या अपेक्षा बदलत आहेत। नगरपालिकेला खऱ्या अर्थाने स्वयंभू होणं आता गरज आहे, कारण की शासन जास्तीत जास्त किती निधी देत जाणार। आमदार साहेबांच्या माध्यमातून आपल्याला निधी मिळत आहे, परंतु खोपोलीच्या भविष्याच्या मुलांच्या दृष्टीने आणि येणारे नगरसेवक असतील, नगराध्यक्ष असतील आणि खोपोलीच्या नगरपालिकेच्या दृष्टीने जर खोपोली सक्षम करायची असेल तर आम्हाला काही कठोर निर्णय घ्यावे लागतील आणि नियोजन करावे लागतील। घरपट्टी असेल, पाणीपट्टी असेल किंवा इतर स्रोत मार्फत भाडे असेल ते वाढवावं लागेल, नाहीतर खर्च वाढत चाललेला आहे आणि इन्कम कमी होत चाललेला आहे। परंतु मला आशा वाटते की इच्छाशक्ती जर स्ट्रॉंग असेल तर सर्व आपण गोष्टींवर मात करू शकतो। मला खोपोलीकरांवर पूर्ण विश्वास आहे। त्यांचा पूर्ण विश्वासाने जी काय आमची बॉडी आम्हाला निवडून दिलेली आहे ते सार्थपणे आम्ही पूर्ण करू आपले। कार्यक्रमाला मुख्याधिकारी डॉक्टर पंकज पाटील, उपनगराध्यक्ष विक्रम साबळे, नगरसेवक, माजी नगरसेवक, सामाजिक संघटनांचे पदाधिकारी तसेच विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 46, रायगड, खोपोली।